नमस्कार, मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महाआशापुरी न्यूज। चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। मंदाणा परिसरात परतीच्या पावसाने झोडपले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। शहादा तालुक्यातील मंदाणा, अस्लोद व पिंपरडे परिसरात आज रोजी 1 वाजेच्या सुमारास परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असता या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दिवाळी विक्रीसाठी लावलेली दुकाने तुफानी वाऱ्याने व पावसाने विस्कळीत केली। व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला। शेतकऱ्यांचा तोंडात आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय। काढणीस आलेला कापूस, मका तसेच शेतात तोडणीस तयार असलेली केळी या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झालाय। पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे केळी व कापूस यांची झाडे पडली असून या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी केली। वडाळी, कोंढावड, बामखेडा ग्रामीण भागात दिवाळीचा सण पावसामुळे फिकाट झाला। शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला। या अवकाळी पावसाविषयी हवामान खात्याने देखील पूर्वसूचना दिली नसल्याने काढलेला मका शेतातच असल्याने पावसामुळे वाहत जाऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। या परिसरात पावसाचा जोर कायम असून शेतकरी आपला जीव मुठीत धरून आहे। महाआशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट। आजसाठी इतकंच। अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।